मित्रांनो, आपण शेवगा लागवड करायची ठरवली आणि त्यासाठी आपण शेवग्याची रोपं घेण्यासाठी आपल्या जवळच्या नर्सरीमध्ये रोपं घेण्यासाठी आले. पहिला आपण बिल केले आणि टोटल 200 रोपं आपण घेतल्यात. आपल्याला 6 ट्रे मिळाल्यात आणि आपल्याकडे होती 2 व्हीलर. तर घेऊन जायचं कसं हा एक प्रश्न होता. काय तर जुगाड करून सगळी रोपं एका टप्प्यातच आपण घेऊन गेलोय. आपल्या प्लॉट जवळ आणून रोपं ठेवली आणि त्याला पहिला पाणी मारून घेतले आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी रोपं लावण्यासाठी आपण आलोय. आपण रोपं लावायच्या आधी पूर्वतयारी सगळी करून ठेवल्या. आपण 8x5 ह्या डिस्टन्सवर रोपं लागवड करायची आहे, कारण जमीन ही हलक्या स्वरूपाची असल्यामुळे हा डिस्टन्स चालतोय. प्रत्येक रोपाच्या ठिकाणी आपण 8 लिटरचा ड्रिपर जोडलाय आणि अशा पद्धतीने सगळा सेटअप करून ठेवलाय. जिथं जिथं ड्रिपर आहे त्या ठिकाणी आपण 1x1चा असा खड्डा काढून घेतलाय आणि पाणी चालू करून पहिला रोपं टाकून घेतली आणि त्यानंतर रोपं लावायला सुरुवात केली. तर अशा प्रकारे आपली शेवगा लागवड झाल्या. तर शेवग्याचं हे नियोजन तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा.